गिचमिड. लेखक गंगाधर गाडगीळ. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. 55 वर्षांचे कुलकर्णी ऑफिसात नवीन लागलेल्या तरुण पोरांशी मिळून मिसळून गप्पा मारण्याचा केविलवाना प्रयत्न करत होते. कारण आता त्यांची तिसरी मुलगी कमू लग्नाला आली होती. तिच्या खाली आणखी 3 नंबर होतेच. 28 वर्षांच्या मिस वाघोलीकर बेरड सबनीसाच्या पुढं पुढं करत हसत होत्या. त्याला 4 पोरं आहेत हे त्यांना माहीत नव्हतं थोडंच. तरी त्याच्याशी बोलताना त्या आता आपल्याला न शोभणारे लाड खाऊभाव करत होत्या. सिगारेट फुंकत डिस्पॅच क्लार्क डिसोजा निर्विकारपणे जोशांना म्हणाला, ₹5 देता का? बायको फार आजारी आहे. जोशी पाकीट चाचपीत म्हणाला, काय करणार बुवा, पैसेच नाहीत आज खिशात. आणि निर्लज्ज डिसोजा जरा देखील वरमला नाही. अकाउंटंट देशपांडे साऱ्या जगाकडे संशयाने आणि शत्रुत्वाने पाहत अगदी सावकाशपणे जिना उतरले. पैशाच्या व्यवहारावर 20 वर्षे डोळ्यात तेल घालून नजर ठेवल्यामुळे त्यांची वृत्ती अशी झाली होती. मात्र त्यांना वाटत होतं की आपण आता फार धूर्त झालो आहोत. लांबोडक्या डोक्याचा खटपट्या पंडित कुठून तरी स्वस्तात मिळालेलं चांगलं कापड खाकोटीला मारून लगबगीने चालला होता. संध्याकाळचं वर्तमानपत्र फुकटात कसं वाचता येईल ह्याच विवंचनेत तो बहुधा असावा. एक नटवी आया आपल्याला सांभाळायला दिलेल्या मुलाला बदडत होती आणि आपल्या मुलाला पाजणाऱ्या भिकारणीच्या उघड्या स्तनाकडे सगळ्या लोकांच्या नजरा वळत होत्या. थिएटरच्या दाराशी 2-4 धंदेवाईक बाया आपण कोणाची तरी वाट पाहत आहोत असा बहाणा करत उभ्या होत्या आणि एक सुंदर कम्युनिस्ट तरुणी उन्हाताणाची आणि लोकांच्या टवाळीची पर्वा न करता चिकाटीने लोकयुगाचे अंक विकत होती. त्या माणसांच्या प्रचंड गर्दीत प्रत्येक मनुष्य एकाकी होता. कोणाचं मन कोणालाच समजत नव्हतं आणि आपलं मन स्वतःला समजतं असा सगळ्यांचाच गैरसमज होता. त्या गर्दीत केशवला विलक्षण एकाकी आणि गुदमरल्यासारखं वाटू लागलं आणि रहदारीच्या गिचमिडीतून बाहेर पडून आपण केव्हा एकदा रेक्लेमेशनच्या रस्त्याला लागतो असं त्याला होऊन गेलं. रेक्लेमेशनच्या रस्त्याला तो लागला तरी आपले पाय गळल्यासारखेच त्याला वाटत होते. शरीर अगदी हलकं झालं होतं आणि घशाशी काहीतरी खवखवत होतं. पश्चिमेला रक्ताने माखलेला मांसाचा लोळगोळा ढगांच्या पोतडीत बांधून समुद्रात बुडवला जात होता. त्याच्या रक्ताची थारोळी आकाशात जागोजाग साठली होती आणि त्याच्या शिडकावाने माखलेल्या लाटा वेडपटपणाने हिंदकळत होत्या. हे दृश्य पाहून क्षितिजाने डोळे मिटून घेतले. रेक्लामेशनच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या कठड्याने पांढरं फटफटीत हास्य केलं आणि पलीकडच्या बाजूच्या थडग्यासारख्या दिसणाऱ्या चौकोनी इमारतींच्या रांगांमधून दिवे लागून भूतांची मेजवानी सुरू झाली. त्यांच्या नाचगाण्याचे कर्कश स्वर ऐकण्याकरिता अंधार डोळे मिचमिचवीत आणि चाचपडवीत पुढे येऊ लागला आणि रस्त्यावरच्या दिव्याच्या फिक्कट पिवळ्या रांगेनं एक लांब लचक खुळं हास्य केलं. केशवनं एक छोटंसं हास्य केलं आणि उलगडत जाणारे कल्पनांचे भेंडोळे मध्येच तोडून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला. आपलं बाह्य जीवित आणि मनात वावरणारी ही भुताकेटांची सृष्टी यांचा परस्पर संबंध काय ते त्याला कळेना. बंदरात सुरक्षितपणे नांगरून पडलेल्या होडक्यासारखं त्याचं बाह्य जीवित होतं. काळजा आणि दुःख यांची तिथं फारशी दाटीवाटी झाली नव्हती आणि होण्याची शक्यताही नव्हती. कारण दुबळ्या पांढरपेशा जगातला हा माणूस संसारदक्ष होता, सरळमार्गी होता आणि भित्राही होता. जुगार, व्याभिचार, व्यापार, राजकारण आणि संप ह्या पापांच्या पंचकडीपासून तो अगदी अलिप्त होता. पांढरपेशा परंपरेच्या पोलादी चौकटीत त्याचं जीवित कायमचं बंदिस्त करून टाकण्यात आलं होतं आणि तरी त्याच्या मनपटलावर जाणीवेच्या पेन्सिलीच्या तुकड्याने कंटाळवाण्या विचारांच्या रेघोट्यांची गिचमिड सारखी निर्माण होत होती. वेड्यावाकड्या चेहऱ्यांची अनेक प्रश्नचिन्हे त्याच्या मनात सारखी उभी राहत होती. कोणाचे ओंगळ, कोणाचे भेसूर आणि कोणाचे निद्रिस्त मुलाच्या चेहऱ्यासारखे निष्पाप असत. हे प्रश्न त्याला सारखे ढोसकत आणि डिवचत असत आणि मग कुरकुरत कंटाळत त्याचं मन ह्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागायचं. आपल्याभोवती पसरलेल्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या आणि घटनांच्या अफाट गुंतागुंतीचे एका बाजूचे टोक शोधून काढण्याचा अर्धवट भित्रा यत्न तो करायचा.
हे गतिमान जीवित चाललं आहे तरी कुठं ते आपल्या दुबळ्या दृष्टीने पाहू लागायचा आणि कंटाळवाण्या विचारांची गिचमीड परत मनात सुरू व्हायची. त्या पेन्सिलीच्या खरबरीने त्याच्या अंगावर शहाऱ्यांच्या लहरीच्या लहरी उसळायच्या. तारुण्याच्या पहिल्या उमेदीत त्याला असं वाटायचं की आकाश भेदून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येऊ. जीविताची अंतिम ओढ काय आहे ते समजावून घेऊ आणि ह्या त्रस्त जगावर शांततेचं सिंचन करू. पण आता तो उत्साह मावळला होता. आपल्या बुद्धीची आणि कल्पनेची शिदोरी किती तुटपुंजी आहे हे त्याला समजलं होतं आणि तरी त्याचं मन रडत खुरडत हा प्रवास करत होतं. यश मिळेल म्हणून नव्हे, तर ही मूलभूत भूक दडपून टाकण्याच्या पद्धतशीर प्रयत्नात तो इतरांइतका यशस्वी झाला नव्हता म्हणून. गार वाऱ्याच्या झुळका आता येऊ लागल्या होत्या आणि समोरून एक सुंदर तरुणी नेटकी पावले टाकीत येत होती. तिच्या नाजूक गौर वर्णावर मोत्यांची कांती होती. अंगावरून फिकट रेशमी वस्त्र ओघळत होतं आणि काळाभोर मखमली केशकलाप अंधाराला खुलवीत होता. हे सौंदर्य पाहून आपल्या मनातील आर्तता निमल्यासारखं केशवला वाटलं. असीम शांततेच्या शीतल जलाशयात आपलं तप्त शरीर बुडवलं गेलं आहे असं त्याला वाटलं. आता रात्र झाली होती. सारं विश्व व्यापून अंधार समाधिस्थ झाला होता. त्याच्या मस्तकावर धवल पुष्पांचा मुकुट होता आणि विद्युत दीपांनी उजळलेली मुंबई अंधाराच्या बोटातल्या अंगठीसारखी तळपत होती. सागर विश्वाचं अंगाई गीत कातर आवाजात म्हणत होता. शांत, निश्चल, अनंत, आनंदमय असंच सारं होतं आणि त्या दृश्यातून गांधीजींचे शब्द आपल्याला ऐकू येत आहेत असं त्याला वाटलं. माय ॲम्बिशन इज टू वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. क्षणभरच हा आभास टिकला आणि मग वाऱ्याने पाचोळा उडून जावा तसं हे सारं दृश्य उडून गेलं. परत तो रहदारीच्या रस्त्याला लागला होता. भगभगणारे दिवे, विजेच्या तारांची जळकटं, विद्रूप जाहिराती आणि रोरावणाऱ्या ट्रामा. जणू आंधळ्या मानवी प्रवृत्तीच आपल्या नेमलेल्या मार्गाने अगतिकपणे आणि अट्टहासाने चालल्या होत्या. विद्युत प्रकाशात माणसे चिंध्यांच्या बाहुल्यांसारखी निर्जीव वाटत होती. एकाकी, करुणास्पद, हास्यास्पद अशी ती सारी होती. जो तो आपल्या जाणिवेच्या कोशात गुरफटून जगात आंधळेपणाने वावरत होता. जगात इतर माणसे, प्रवृत्ती वगैरे आहेत ह्याची कोणाला जाणीव नव्हती आणि ती दुःखात जाणीव परिस्थितीने करून दिली म्हणजे मात्र प्रत्येक जण दुःखित आणि आश्चर्यचकित होऊन सुस्कारे सोडत होता आणि चरफडत होता. ही वेडी माणसं जगाच्या वेडेपणाला नावं ठेवत होती. त्याला वाटलं की आकाशातून कोणीतरी चेतनेच्या चिरटोया फाडून अवकाशात भिरकावून दिल्या आहेत. त्यातल्या ज्या पृथ्वीवर आल्या होत्या त्यांची माणसं झाली होती आणि आता ह्या चिरटोयांचा मेळ बसवता बसवता नाकी नऊ आले होते. ह्या कल्पनांची आणि दृश्यांची केशवला उबग आली. त्याचं डोकं खूप दुखू लागलं. त्यानं वर पाहिलं तो एखाद्या उन्हाळ मुलाने गटारात डोकावून पाहावं त्याप्रमाणे फिक्कट चंद्र इमारतीच्या आडून त्या रस्त्यात डोकावून पाहत होता. तो घरी आला तेव्हा त्याची बायको उत्साहाने पुढे आली. तिने हसत हसत त्याचा कोट हातात घेतला आणि सरबताचा ग्लास त्याच्या हातात दिला. मग उत्साहाने ती त्याच्याशी बोलू लागली. त्यांचा नेहमीचा कोळसेवाला त्यांना कसं फसवत होता ते तिनं कसं हुडकून काढलं होतं आणि त्यामुळे आता महिन्याकाठी 1 रुपया कसा वाचणार होता ते तिनं तपशीलवार सांगितलं आणि तिच्या उत्साहात सहभागी होण्याचा अयशस्वी प्रयत्न करता करता त्याचं मन तिच्याविषयीच्या प्रेमाने ओलावलं, व्याकुळ झालं. तितक्यात कोपऱ्यातून हाक आली, केशव, अरे केशव. त्याची 250 वर्षांची म्हातारी आंधळी आजी त्याला कातर आवाजात हाका मारत होती. तो तिच्याजवळ गेला आणि बायकोला सांगून त्याने तिच्या हातात एक सरबताचा ग्लास दिला. तिने आपल्या दंतहीन तोंडाने ते सरबत पिऊन टाकलं आणि त्या सरबताचा एक थेंब ओघळून तिच्या हनुवटीवर थरथरत थांबला. मग 25 वर्षांपूर्वी कोकणात मरून गेलेल्या साईच्या मुलानं आपल्या संसाराची वाताहत कशी केली आणि आता त्याची मुलगी लग्नाला कशी झाली आहे ह्याबाबत एक लांबच लांब चराट तिनं वळलं आणि मग भीत भीत आपली इच्छा कवळीमोल आहे ह्या जाणीवेनं तिनं केशवला म्हटलं, तू त्या मुलीच्या लग्नाची काहीतरी खटपट कर. आणि हे बोलताना तिच्या हनुवटीवरचा थेंब थरथरत होता.
का कोण जाणे, पण त्या थेंबाकडे पाहून केशवचं हृदय पिळवटून आलं आणि तिच्या बोलण्याचं त्याला विलक्षण आश्चर्य वाटलं. माणसाच्या इच्छा आकांक्षा कुठे दूरवर अडकलेल्या असतात ते लक्षात येऊन तो भांबावला. इतक्यात केशवची बायको म्हणाली, किती मेलं ते बोलायचं? माणसाला जरा स्वस्थपणा तरी हवा नको का? आणि आता दुसऱ्यांची लग्न जमवायचंच तेवढं बाकी राहिलंय. आजी बिचारी गप्प बसली. केशवने मात्र बायकोकडे आश्चर्याने पाहिलं. आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी ती हीच का व्यक्ती, असा त्याला प्रश्न पडला. तो तसाच तिथं बसून राहिला. बऱ्याच पावलांची ये-जा झाल्यामुळे त्याच्या आजीला वाटलं की तो निघून गेला असावा आणि तिच्या दृष्टीहीन नेत्रांमधून एकच अश्रू ओघळला. तो अश्रू, तो सरबताचा थेंब, हे सारं पाहून केशवला एकदम भडभडून आलं आणि त्याला वाटलं की आजीच्या कमरेला मिठी मारून तिच्या मांडीत डोकं खुपसावं. लहानपणी तिनं दहीभात भरवल्यावर तो कधी-कधी उष्ट्या तोंडानंच करत असे ना, तसं. पण त्यानं तसं काहीच केलं नाही. बाहेर येऊन तो आरामखुर्चीवर बसला. त्याचं डोकं सडकून दुखत होतं आणि शरीर विकल झालं होतं. त्याचा धाकटा मुलगा मोठ्या उत्साहाने आणि चिकाटीने आपल्या पुस्तकातला कठीण धडा वाचत होता. चिमा अंधार पडला. दिवा दामोदर पाटावर बैस. ही घे तुला ताजी पुरी. आई मला साखर पण हवी. आणि साखरेचं नाव येताच तो खुदकन हसला. केशव विमनस्कपणे त्याच्याकडे पाहत होता. उजेड, अंधार, दिवा, पाट, पुरी, साखर. त्याच्या जाणीवेच्या पोतडीतील साऱ्याच वस्तू इतक्या साध्या आणि स्पष्ट होत्या. निदान केशवला तसं वाटलं. आणि जोडाक्षरांच्या अडथळ्यातून मार्ग काढायला मदत करणारा सर्वज्ञ प्राणी एवढीच कदाचित केशवची त्याच्या जगात किंमत असेल. आपला मुलगा, बायको, आजी ह्या सर्वांच्या अंतर्विश्वाची रचना आपल्या मनात करण्याचा खुळा प्रयत्न तो करू लागला आणि त्याला जास्त जास्त पटू लागलं की ही सारी माणसं आपल्याला अगदी परकी आहेत. ह्यांना आणि आपल्याला एकत्र बांधणारे पाश अगदी क्षुल्लक आणि दुबळे आहेत. सारीच माणसं ह्या जगात एकाकीपणाने जगत असतात. गैरसमज आणि अज्ञान ह्यांच्या पटलांमध्येच जगाचा सारा व्यवहार अखेरपर्यंत चालायचा आणि थांबायचा. आणि मग त्याला आश्चर्य वाटू लागलं की ही समाजरचना इतकी दीर्घकाळ टिकली कशी? ती कोलमडून का पडत नाही? या आश्चर्यतिरेकातच त्याने स्वतःच्या अंतर्विश्वाची पाहणी करण्याचा यत्न केला. अडगळीने भरलेली, अंधारलेली अशी केवढी तरी मोठाली दालनं तिथं होती. उदास होती. अज्ञात कोंदट बोळकांड्या होत्या आणि काही टुमदार हसऱ्या खोल्याही होत्या. सापळ्यात सापडल्यामुळे संतापून एरझारा घालणारा आणि सापळ्याच्या गजांवर फाडकन पंजे मारणारा उग्र संतप्त वाघ तिथं होता. आणि चोच पंखात खुपसून झोपी गेलेला राजहंस होता. कुबट वासनांचा तिथे दुर्गंध होता आणि तोंडे वेडीवाकडी करून मजेने हसणारा एक विदूषकही होता. आणि अगदी अस्पष्ट पण मधुर असा एक गायिकेचा आवाज येत होता. मंजुळ रव भरला वनांतरी. आणि एक म्हातारा खोकत खोकत म्हणत होता. तरी मी सांगत होतो. छे छे, त्या अंतर्विश्वाच्या मर्यादा, त्यातील गोष्टी आणि त्यांची संगती ह्याविषयी काहीच बोध होणं शक्य नव्हतं. जाणीवेची इवलीशी मिळमिळती पणती घेऊन त्या अंतर्विश्वात खुडबुडणारी स्वतःची केविलवाणी मूर्ती पाहून त्याला खिन्नपणे हसू आलं. टेबलावर पडलेली काडेपेटी त्याने उचलली, त्यातली एक काडी पेटवली आणि मग फुंकर मारून विझवून टाकली. आणि त्याची बायको त्याच्या कपाळावर आपला थंड, मृदू हात टेकून म्हणत होती, "अहो ताप आलाय तुम्हाला आज." त्याच्या मनातील खळबळीचा बाह्य जगावर एवढाच काय तो ठसा उमटला होता. धन्यवाद.